मित्रांनो, हा आहे कर्जत येथील कोथलीगड किल्ला। या किल्ल्याला पेठचा किल्ला असेही म्हणतात। या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुहेमधून एक आडवा तिडवा कोरून काढलेला दगडी भुयारी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो। या किल्ल्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया। कर्जतमधील आंबिवली या गावात आल्यावर आपल्याला उजव्या बाजूने रस्ता लागतो। या रस्त्याने थोडा पुढे आल्यावर आपल्याला सरळ रस्ता लागतो। तेथून थोडा पुढे गेल्यावर आपल्याला डाव्या बाजूने रस्ता लागतो। तेथून पुढे आल्यावर आपल्याला कच्चा रस्ता लागतो आणि हा रस्ता पावसाने चिकट झाल्यामुळे येथून जाताना आपल्या बाईक स्लिप होतात। तेथून थोडा पुढे आल्यावर आपल्याला वाघजाई मातेचे छोटेसे मंदिर बघायला मिळते। या मंदिराच्या बाजूनेच आपल्याला किल्ल्याकडे जाणारा रस्ता लागतो। तेथून थोडा पुढे आल्यावर आपल्याला चांगला डांबरी रोड लागतो। या रस्त्याने जाताना आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे बघायला मिळतात। या रस्त्याने थोडा पुढे चालत आल्यावर आपल्याला कोथलीगड किल्ल्याचा सुळका बघायला मिळतो। तेथून थोडा पुढे चालत आल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूलाच आपल्याला एक हॉटेल बघायला मिळते। हॉटेलच्या येथून थोडा पुढे चालत गेल्यावर आपल्याला कोथलीगड किल्ला पूर्ण दिसायला लागतो। या रस्त्याने जाताना आपल्याला हिरव्या निसर्गाचा आनंद घेता येतो। या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर आपल्याला डाव्या बाजूने किल्ल्याकडे जाणारा रस्ता लागतो। तसेच उजव्या बाजूच्या रस्त्याने देखील आपल्याला किल्ल्याकडे जाता येते, परंतु हा रस्ता आपल्याला लांब पडतो। थोडा पाऊस पडून गेल्यानंतर सफेद ढग कोथलीगड किल्ल्याच्या वरून जाताना बघायला मिळतात। या रस्त्याने 20 ते 25 मिनिटे चालत गेल्यावर आपल्याला पेठ हे गाव लागते। या गावातून थोडा पुढे चालत गेल्यावर आपल्याला किल्ल्याकडे जाणारा कच्चा रस्ता लागतो। येथून थोडा पुढे गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूचे वळण लागते। येथून थोडा पुढे आल्यावर आपल्याला सरळ रस्ता लागतो। ज्यावेळी पाऊस नसेल त्यावेळी आपण या रस्त्याने बाईक देखील घेऊन येऊ शकतो। या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता लागतो आणि त्याच्या उजव्या बाजूनेच आपल्याला पेठ गावातून किल्ल्याकडे जाणारा रस्ता लागतो।
या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर उजव्या बाजूला आपल्याला एक मंदिर बघायला मिळते. मंदिराच्या थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूनेच आपल्याला किल्ल्याकडे जाणारा रस्ता लागतो. या रस्त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला कोथलीगड किल्ल्याची माहिती लिहिलेला बोर्ड बघायला मिळतो. मित्रांनो, जर रस्ता चांगला असेल तर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आपल्याला बाईक घेऊन येता येते आणि येथूनच आपला कोथलीगड किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो. या ट्रेकमध्ये आपला मित्र निलेश म्हात्रे आणि त्याची छोटी मुलगी देखील आहे. येथून आपल्याला किल्ल्याच्या वरती चढण्यासाठी अंदाजे 30 ते 40 मिनिटे लागतात. या रस्त्याने जाताना आपल्याला रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दगड बघायला मिळतात. येथून थोडा वरती चढून गेल्यावर उजव्या बाजूला आपल्याला एक पडझड झालेला स्टॉल बघायला मिळतो. येथून थोडा वरती चढून गेल्यावर आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या काही पायऱ्या बघायला मिळतात. येथून वरती चढून थोडा पुढे गेल्यावर डाव्या बाजूने आपल्याला किल्ल्याकडे जाणारा रस्ता लागतो. या ट्रेकमध्ये आम्हाला या 3 कुत्र्यांनी देखील मार्ग दाखवण्याचे उत्कृष्ट काम केलेले आहे. येथून थोडा पुढे आल्यावर आपण महादरवाजाच्या जवळ येऊन पोहोचतो. या महादरवाजाच्या मध्ये आपल्याला 5 ते 6 दगडी पायऱ्या बघायला मिळतात. तेथून पुन्हा आपल्याला पायवाटेचा रस्ता लागतो. थोड्याच वेळाने आपण कोथलीगड किल्ल्याच्या वरती येऊन पोहोचतो. किल्ल्याच्या उजव्या बाजूला आल्यावर आपल्याला येथून निसर्गाचे विहंगम दृश्य बघायला मिळते. येथून किल्ल्याकडे जाताना आपल्याला समोरच तोफगाड्यावर असलेली एक तोफ बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच आपल्याला तोफगाड्यावर असलेली दुसरी तोफ बघायला मिळते. तोफेच्या समोरच आपल्याला या किल्ल्याचा समोरचा बुरुज बघायला मिळतो. किल्ल्याच्या आजूबाजूला आपल्याला मोठ्या प्रमाणावर ढग खाली उतरलेले बघायला मिळतात. किल्ल्याच्या डाव्या बाजूने आपल्याला एक रस्ता गेलेला दिसतो. या रस्त्याने थोडे पुढे आल्यावर उजव्या बाजूला आपल्याला एक गणपतीची मूर्ती बघायला मिळते. या गणपतीच्या मूर्तीला शेंदूर लावलेला बघायला मिळतो. त्याच्या बाजूलाच आपल्याला एक पाण्याचे टाके बघायला मिळते. त्याच्या बाजूनेच कातलावरून चढून आपल्याला बुरुजावर जाता येते.
येथून कातलावरून चढून बुरुजावर गेल्यावर तेथे आपल्याला एक प्राचीन गुफा बघायला मिळते. या गुफेच्या समोरच आपल्याला या बुरुजावर असलेला हिंदवी स्वराज्याचा ध्वज बघायला मिळतो. तेथून बुरुजावरून खाली उतरून पुढे आल्यावर उजव्या बाजूला आपल्याला भैरवनाथाचे मंदिर बघायला मिळते. या मंदिरामध्ये आपल्याला शेंदूर लावलेली भैरवनाथाची सुंदर मूर्ती बघायला मिळते. भैरवनाथाचे दर्शन घेऊन झाल्यावर त्याच्या बाजूलाच आपल्याला एक गुफा बघायला मिळते. या गुफेच्या बाजूलाच आपल्याला सर्वात मोठी गुफा बघायला मिळते. ही गुफा आकाराने मोठी असल्यामुळे अनेक ट्रेकर्ससाठी राहण्याची सोय म्हणून देखील वापरली जाते. या गुफेतील खांबांवर आपल्याला सुंदर नक्षीकाम केलेले बघायला मिळते. या खांबांवर आपल्याला प्राचीन शिल्पचित्रे बघायला मिळतात. या गुफेमध्ये आपल्याला जोगेश्वरी मातेची मूर्ती बघायला मिळते. या मूर्तीला पूर्णपणे शेंदूर लावलेला बघायला मिळतो. जोगेश्वरी मातेच्या बाजूलाच आपल्याला एक भुयारी खोली बघायला मिळते. या खोलीच्या डाव्या बाजूला आपल्याला दुसरी एक भुयारी खोली बघायला मिळते. त्याच्या समोरच आपल्याला खांबांवर शिल्पचित्रे कोरलेली बघायला मिळतात. त्याच्या बाजूच्या खांबांवर देखील सुंदर नक्षीकाम आणि शिल्पचित्रे कोरलेली बघायला मिळतात. या गुफेमध्ये आपल्याला एकूण प्राचीन 4 कोरीव खांब बघायला मिळतात. या गुफेमधील दरवाजाच्या चौकटीवर आपल्याला सुंदर नक्षीकाम बघायला मिळते. तसेच चौकटीवर आपल्याला गणपतीचे शिल्पचित्र बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच आपल्याला दगडात कोरलेल्या खिडक्या बघायला मिळतात. दरवाजातून आतमध्ये गेल्यावर आपल्याला येथे देखील शिल्पचित्रे कोरलेली बघायला मिळतात. त्याच्या बाजूला देखील आपल्याला एक स्त्रीचे शिल्पचित्र बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच आपल्याला दुसरा दरवाजा बघायला मिळतो. या गुफेमधून आपल्याला खाली उतरलेल्या ढगांचे विहंगम दृश्य बघायला मिळते. पाऊस पडून गेल्यावर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर ढग खाली उतरलेले बघायला मिळतात.